नमस्कार मित्रो, तुमचं माझ्या या ॲग्रोफंडा यूट्यूब चॅनलवर पुन्हा स्वागत आहे. तर मी आज रोटावेटर चालू केलं आहे. तर आपली ज्वारी काढली होती मित्रांनो, आपली ज्वारी काढली होती तर लेबरनं कापून काढली होती मित्रांनो. तर आता त्याचे दसकट उरलेत मित्रांनो. तर आता त्या दसकटाला पर्याय नाही, कुळव गाठलो तर ते दसकट तसंच उरते. आणि रोटर करतो सध्या, तुम्हाला दाखवतो. तर हे असं काय रोटर चालू आहे मित्रांनो. तर हे असे दसकट उरलेत मित्रांनो, हे बघा, हे असे दसकट उरलेत मित्रांनो. तर ह्याला कुळव जात नाही, तर याला पर्याय म्हणून नांगरावं लागतंय. पण आता नांगरला सध्या वेळ नाही, पण रोटर मारतो मित्रांनो. काल परवा गव्हाचं पण मारलं, आता हे ज्वारीच मारतो. हे बघा असे दसकट निघतात, असे दसकट निघालेत मित्रांनो. तर ह्याला कुठे कुठे राहिले, कुठे कुठे परत डबल मारणार आहे मी. तर हे आपला कुबटा मित्रांनो. तर हे पेरणीच्या आधी चालू आहे तयारी मित्रांनो, पाळी रोटर वगैरे सगळं चालू आहे. याला मित्रांनो कुळव पण गेला असता, पण काय हे माहिती का, हे जे काँग्रेस आहेत हे काँग्रेसचे दाट तसेच राहतील मित्रांनो. हे बघा, हे काँग्रेसचे दाट तसेच आहेत, त्यामुळे याला रोटर करायचा निर्णय घेतला मी. पूर्ण बारीक होत आहे, थोडं बहुत राहत आहे कुठं कुठं, तर त्याला डबल रोटर मारू आपण. हे बघा इथं झालं, एवढंच राहिले, निम्म राहिले. हे आपला कुबटा मित्रांनो. तर हा शक्तिमानचा रोटर आहे माझ्याकडे, 4 फुटी रोटर मित्रांनो हा. तर याला सेटिंग मी परत लांबून केले, कारण की आकडलं तर खूप लागेल. लांबून फक्त आपल्याला 2-3 इंच लागवायचं आहे फक्त. तर मित्रांनो रोटर वगैरे करताना काय माहिती का, इथून काकरी गेली आहे मित्रांनो. हे बघा इथून काकरी गेली आहे. तर काय करते मी, 1 इंच, एक अर्धा फूट मित्रांनो मध्ये घेतलंय. कारण की काय होतं माहिती आहे का, इथून सिंगल पत्ती फिरते, यातून डबल फिरावं म्हणून मी थोडं आतमध्ये घेतलंय. कारण की कुठे जागा राहायला नको, पूर्ण जागा रोटरमध्ये जायला पाहिजे. मी तुम्हाला दाखवतो आता ट्रॅक्टर कसं चालू करायचा. मी आधी पण व्हिडिओ बनवला आहे, हे पण पाहून घ्या. आधी स्टार्टिंग आपल्याला न्यूट्रल करायचं आहे, रोटर घेर न्यूट्रल करायचं आहे. आपल्याला पहिला सेल्फ द्यायचा आहे, मीटरमध्ये लाईट लागते. परत दुसरा सेल्फ देऊन चालू करायचं. तर मी घेर वापरतो मित्रांनो, मीडियम सेकंड घेर वापरतो. हे बघा तुम्ही लक्षात घ्या, हे मीडियम, हा सेकंड, हा मी मीडियम सेकंड टाकला. तर हा रोटर मी 7.5 RPM वापरतो. हे बघा 7.5 RPM. 7.5 RPM रोटर मारते मित्रांनो. मीडियम लव सेकंड घेर टाकून रोटर करतोय. तर मित्रांनो एवढं राहिले राहणं. आता डिझेल बघा, पाहू शकता डिझेल एवढा आहे. एक मिनिट, आता डिझेल एवढं राहिले मित्रांनो, पाहू शकता. एवढ्या ह्याच्या डिझेलमध्ये एवढं रान होईल. हे बघा तुम्ही पाहू शकता, एवढं रान राहिले, एवढं रान राहिले. आता एवढ्या डिझेलमध्ये होईल. आता हे झाल्यानंतर आपल्याला डिझेल आणावं लागेल परत. आता रोटर मारायचं मित्र हो अजून एक कारण की हा आहे मुकरान. आता तर हे तुम्ही पाहू शकता, हे मुकरान आहे, हे रोटर मारलोय. तर आता काय होईल, यावरती पाऊस पडेल मित्रांनो. चांगला पाऊस पडल्यानंतर यातलं जे काही काँग्रेसचं बी, गवताचं बी, बाहेर राहिलेले दसकटं वगैरे असतात ना, तर ते पावसाच्या पाण्यानं असं उगवून येतात. तर ते उगाचं कारण म्हणजे पाऊस पडल्यानंतर उगवल्यानंतर आपल्याला परत पाळी किंवा रोटर मारता येईल. असंच ठेवलं तर मित्रांनो ते बी तसंच राहिलं. आणि परत आपण पेरणीच्या टायमाला पेरणी केलो की ते सोयाबीनसोबत, उडदासोबत तसंच वापतं. त्यामुळे परत आता हे बी मातीत घातल्यानंतर काय होतं माहिती आहे का, मिक्स झालं आणि ते परत पाऊस वगैरे पाणी पडलं आणि त्यावरती ते उगवतं. तर त्यावेळेला अनेक पाळी ठेवून किंवा अनेक रोटर मारून तर पेरलो तर ते निमशिम गवत जातं मित्रांनो. तर मित्रांनो रोटर चालू आहे, दिवस मावळला आहे. ते बघा पगळे किती आलेत मित्रांनो, लक्षात बघा, तुम्ही पाहू शकता पगळे. हे बघा, हे कंटिन्यू माझ्या दुपारपासून सोबत आहेत. एकटाच रोटर मारतो मी, कोणी नाही, फक्त बगळे आहेत, बाकी कोणी नाही. काय माहिती काय मागडले किडे, पिंडकुळ्या वगैरे खातात रोटरमध्ये आलेले. हे बघा तुम्ही पाहू शकता. हे बगळे, किडे, मुंग्या काय काय सापडलेलं मातीतलं खावलं. तर मित्रांनो झाले रोटर मारायचं. तर आता घरी चालू आहे, आपण काही वाट बघायची जेवण करायचं. आता बाकीचं रोटर